लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. रुग्णालयात अचानक पोहोचल्या सुनेत्रा पवार. अस्वच्छता पाहता संतापल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालय येथे अचानक भेट देत आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध विभागांना भेट देऊन रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता, औषधांचा पुरवठा आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाहणी दरम्यान काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली. या अचानक भेटीचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारताना दिसत आहेत. अशी स्वच्छता असते का? दिवसभर तुम्ही काय काम करता? फक्त मोबाईल पाहता का? अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयात दाखल झालेल्या सुनेत्रा पवार यांनी अनेक वार्डांची पाहणी केली. ठिकठिकाणी दिसून आलेल्या अस्वच्छतेमुळे त्यांनी तात्काळ स्वच्छतेचे आदेश देत संबंधित कर्मचाऱ्यांची नावे नोंदवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच रुग्णांकडून स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी आल्याचे सांगत प्रशासनाला जबाबदारीने काम करण्याचा इशारा दिलाय. आणि तुम्ही आता हे सगळं कामाला लागत. मला कसलंही चुकीत दिसलं नाही पाहिजे. हे त्रास होतो टाकायला दुसऱ्यामध्ये. जास्त काम आहे तुम्हाला ते स्वच्छता स्वच्छता करायला कसली स्वच्छता आता काय करता तुम्ही बाहेर शिकायला काय तर ही स्वच्छता आहे काय? स्वच्छता करायला म्हणतात ते काय करतात दिवसभर? फक्त मोबाईलवर ना, फक्त मोबाईलवर ही उशी ते औषधं हे काय स्वच्छता काय म्हणतात? कसं स्वच्छता म्हणतात? काय नाव आहे तुमचं? नाव लिहून हे आयसी असतं ना मॅडम, हे तुम्ही इथे ठेवायलाच नाही पाहिजे. पुसून गेला सगळं अंग बाहेर. आणि तुम्ही आता हे सगळं कामाला लागत. मला कसलंही चुकीत दिसलं नाही पाहिजे. हे त्रास होतो टाकायला दुसऱ्यामध्ये. जास्त काम आहे तुम्हाला ते स्वच्छता स्वच्छता करायला कसली स्वच्छता आता काय करता तुम्ही बाहेर शिकायला काय तर ही स्वच्छता आहे काय? स्वच्छता करायला म्हणतात ते काय करतात दिवसभर? फक्त मोबाईलवर ना, फक्त मोबाईलवर ही उशी ते औषधं हे काय स्वच्छता काय म्हणतात? कसं स्वच्छता म्हणतात? काय नाव आहे तुमचं? नाव लिहून हे आयसी असतं ना मॅडम, हे तुम्ही इथे ठेवायलाच नाही पाहिजे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.